नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणानं महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले। भविष्य सांगण्याच्या बहाण्याने या नराधमाने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचं उघडकीस येतंय। अल्पवयीन मुली, विवाहित स्त्रिया, गरोदर महिलाही नराधम खरातच्या वासनेच्या शिकार झाल्याचं उघड झालं असून त्याचे व्हिडिओही समोर येत आहेत। आता याच प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली आहे। अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट सुरू आहेत। अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं आता आपला तपासाचा वेग आणखी वाढवलाय। आता अशोक खरातचे वैद्यकीय अहवाल समोर आले, त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे। अशोक खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या कृत्यामुळे पीडित महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। तांत्रिक पुरावा गोळा करणं आणि पीडितांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी अशोक खरातची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती। यावेळी त्याच्या काही टेस्टही करण्यात आल्या होत्या। यात HIV टेस्टचाही समावेश होता। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर SITनं मोठी कारवाई केली आहे। पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलंय। SIT आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिलाय। दरम्यान फॉरेन्सिक टीमनं कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रही ताब्यात घेतली आहेत। या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता अशोक खरातच्या HIV टेस्टचा रिपोर्ट समोर आलाय। अशोक खरातच्या HIV चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय दृष्ट्या तपासणीत एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। त्यातच आता अशोक खरातच्या SITची चौकशी सुरू आहे। या चौकशीत अशोक खरातच्या गुन्हेगारी पद्धतीची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरात हा महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने किंवा त्यांच्या घरातील दोष दूर करण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढत असे। या प्रकरणी अनेक महिलांनी तक्रार केली आहे की तो संमोहित करून किंवा घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल अशी भीती घालून शारीरिक शोषण करत असायचा। आतापर्यंतच्या तपासात अशोक खरातनं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय आहे। यातील अनेक महिला भीतीपोटी समोर येण्यास कचरत आहेत। न्यायालयानं अशोक खरातच्या गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर मानले आहे। तपासासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त पीडितांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयाने त्याला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। SIT सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, त्याला मदत करणारे हस्तक आणि गुन्ह्यात वापरलेले ठिकाणं यांचा शोध घेत आहे। अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या अशोक खरातची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे। या दरम्यान पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे। भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात यांनी 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। नाशिक पोलिसात दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचार संदर्भातील आहेत। गुन्हा दाखल केलेल्या महिलांव्यतिरिक्त इतर महिला अद्याप तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत। अशोक खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्याने पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे। अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा विचार करून तपास करतायत।